36 वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांना न्याय नाही. धरणग्रस्तांच्या परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार. नागपूर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संबंधात 13 एप्रिल 2025 ला रविवारी सकाळी 10:30 वाजता गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प धरणग्रस्तांची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी द्विजेंद्रजी शर्मा, सेवानिवृत्त न्यायाधीश हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे हे करणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजित वंजारी, विधान परिषद सदस्य हे राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून संजय मेश्राम, आमदार उमरेड विधानसभा हे राहणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की 22 एप्रिल 1988 ला गोसेखुर्द धरणाचे भूमिपूजन झाले. आज 36 वर्षांच्या दीर्घकाळ लोटल्यानंतरही धरणाचे काम पूर्ण होऊन सुद्धा प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झालेले नाही आणि धरणग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमारांच्या हक्कांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे अनेक समस्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत निर्माण झालेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने धरणग्रस्तांचे दाखले निरस्त करण्यात आले. पर्यायी शेत जमिनीचा लाभ पूर्णतः मिळालेला नाही. नोकरीऐवजी एक मुस्त रकमेचा लाभ देताना गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्यात आलेला आहे. कलम 18 व 28A ची प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून ठेवण्यात आलेले आहेत. पर्यायी गावठाणातील नागरी सुविधा अपूर्ण आहेत. पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही. मौजा नेरला व मौजा सुरबोटी या गावाचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही. धरणग्रस्तांना जगण्याचं साधन उपलब्ध करून देण्यात आले नाही. असे असतानाही गोसेखुर्द धरणातील पाण्यावर वैनगंगा, नळगंगा हा 88,000 कोटींचा नदी जोड प्रकल्प निर्माण करण्याचं काम हाती घेण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांना जाणून घेऊन त्यांना वाचा फोडण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समिती, शेतकरी, शेतमजूर व मच्छीमार कृती समितीतर्फे व भंडारा जिल्हा गोसेखुर्द पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे यांनी केलेले आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे, भंडारा. मी भाऊ कातोरे. 22 एप्रिल 1988 ला गोसेखुर्द धरणाचे भूमिपूजन झाले होते. या 22 तारखेला एकूण 36 वर्षे होत आहेत. या 36 वर्षामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत ह्या शासनाने सोडविल्या नाही. या शासनाला पूर्ण अपयश आलेलं आहे आणि त्याच्यानंतरही आत्ता हे नवीन प्रकल्प आणत आहेत. नदी जोड प्रकल्प याचा आम्हाला काही विरोध नाही, पण शासनाने आधी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवाव्या व त्याच्यानंतर हे जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प करावा. उदाहरणार्थ जे प्रकल्पग्रस्तांचे जे दाखले आहेत हे सध्या बंद केलेले आहेत, हे तात्काळ सुरू करण्यात यावे. नव्याने भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचे जे नव्याने गावाचे पुनर्वसन आहेत ते तात्काळ करण्यात यावे. त्याच्यानंतर ज्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आहेत, 18 नागरिक सुविधा ज्या गावाचे पुनर्वसन झाले तिथं 18 नागरिक सुविधा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, त्या तात्काळ करण्यात याव्या. अशा बरेचसे आहेत, जसे वाढीव कुटुंबाचे आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या. प्रकल्पग्रस्त म्हणजे काय, ज्याची शेती आणि घर प्रकल्पामध्ये गेला तो प्रकल्पग्रस्त. मग यांनी वाढीव कुटुंब म्हणून जे 2,90,000चा पॅकेज दिला होता हा फक्त ज्या गावाचे पुनर्वसन झाले त्यांना दिला आणि ज्या गावाचे पुनर्वसन नाही झाले त्यांना अंशतः बाधित आहेत म्हणून घोषित केलं. त्यांनाही तो प्रकल्पचा जो पॅकेज आहे तो देण्यात यावा. आणि अशा ज्या काही समस्या आहेत त्यासाठी आपण 13 एप्रिलला आंबोरा देवस्थान इथे एक परिषद ठेवलेली आहे. त्या परिषदेमध्ये जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांनी येऊन आपल्या समस्या कशा सुटतील यासाठी आपल्याला विचारविनिमय करायचा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांनी नागपूर जिल्हा असो की भंडारा जिल्हा असो यांनी लोकांनी यावं, हे माझी सर्व प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.